जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? कालच्या रविवारी गरगरीत पाऊस झाला होता. मग बायकोला म्हटलं लागवडच टाकून घेऊया. मग आम्ही दोघं आलो. वरच शेती सेवा केंद्र, खडकेवाडा. हे टी शर्टमध्ये जे समोर दिसत आहेत ते प्रकाश जाधव या दुकानाचे मालक, आणि त्याच्या शेजारी जो आहे तो मयूर कांबळे, आमच्या गावचाच. त्यांच्या मदतीसाठी दुकानामध्ये असतो. लागवड घ्यायसाठी आल्यानंतर पक्कादाच्या दारासमोर पाऊस झाल्यामुळं सोयाबीन टोकणण्यासाठी सोयाबीनचं बी खरेदी आणि बीनाशक या सगळ्याच्या खरेदीसाठी गाड्यांची झुंबड आणि गिराकांची गर्दी होती. पक्कादा म्हणाला फक्त तासभर थांबा. त्याला म्हटलं फक्त पावती करून घ्या, मला लागवड नंतर द्या. मग बापू म्हणाले तोपर्यंत चहा पिऊन घेऊया. चहा पिल्यानंतर खोत साहेबांचा टेम्पो सांगितला होताच. आता हा टेम्पो आल्यानंतर मयूरनं माझ्याकडून पावती घेतली आणि गोडाऊनमध्ये मला घेऊन गेला. खोत साहेबांनी टेम्पो लावला आणि गेल्यानंतर मयूरनं पावती एक वेळ चेक केली आणि पावतीप्रमाणे मला त्यानं काय केलं, पोती उचलू लागला. एक एक पोतं घेऊन मी टेम्पोत टाकले. एक 10 ते 12 लागवडीची पोती होती. सगळी टाकल्यानंतर मी त्या टेम्पोवाल्यांना सांगितलं, तुम्ही माझ्या पाठोपाठ या, मी पुढे जातो. कारण बापूची पोती पण ठेवायची होती. आणि शेवटी हित्ता आणून टेम्पो ड्रायव्हरनी मला पोती पोच केली. दिग्विजय पाटलांची जी विहीर आहे, हित्तं पोती आणून लागवड मिसळली आणि एक एक गटलं मी बायकोला म्हटलं आणून रानात ठेवतो, तू फक्त विस्कटायचं काम कर. एक एक गटलं असं आणून ठेवलं. 2-3 ठिकाणी लागवड ठेवायची असल्यामुळं तिला म्हटलं तुला ओझं जाणार नाही, तू फक्त टाकायचं काम कर. ही बघा लागवड टाकल्या तिनं, दिसते का ऊसात लागवड टाकायला सुरू आहे. 2-3 गटली ठेवल्यानंतर ती मला म्हणाली मिसळ आणली, ती मिसळ थोडीशी खाऊन घ्या आणि मग नंतर उरलेली पोती आणा. पट्ट्यांची लागवड टाकून झाल्यानंतर मग गेलो आणि शेवटची 2 पोती बोनकाटमध्ये 2 ते 3 पोती होती ती आणून ठेवली आणि शेवटी तिला पण थोडी लागवड टाकायला मदत केली. तिथून मग प्लॅनिंग ठरवून ठेवलं होतं संध्याकाळचं. आईला देऊळ बंद 2 हा चित्रपट दाखवायचा होता. कारण हा चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी जनजागृती करणारा असून मोहन जोशीसारख्या थोर कलाकारांच्या स्वामींच्या अवतारातील भूमिका बघायची होती. म्हणून गेलो आणि पिक्चर बघितल्यानंतर पिक्चर आवडीनिशी बघितला. फॅमिलीला घेऊन बघण्यासारखा पिक्चर आहे, तुम्हीसुद्धा जाऊन बघा. देऊळ बंद भाग 2, आत्ता परीक्षा देवाची. याच्यामध्ये खूप चांगला संदेश दिला आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी आत्महत्या करू नका, शेतीवरती मात्र आळ घेता. असा पिक्चर बघून झाल्यानंतर अवधूतनं आम्हाला फोन केला आणि पिक्चर संपल्यानंतर अवधूत बरोबर टॉकीच्या बाहेर येऊन थांबला होता गाडी घेऊन. मग पिक्चर संपल्यानंतर काकी, मी, आई आणि माझा मुलगा युग बाहेर आलो थिएटरच्या. तर थिएटरच्या बाहेर अवधूत गाडी लावून थांबलाच होता. आता तुम्हाला दिसेल ही बघा गाडी. आणि मग 6 ते 9चा शो झाल्यानंतर 9:30ला आम्ही शो संपल्यानंतर घरी आलो. धन्यवाद.